नमस्कार. एज्युकेशन अपडेट C9P ह्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. प्रकरण 11 बदलता भारत भाग 1 ह्या प्रकरणामधील वस्तुनिष्ठ प्रश्न आपण पाहणार आहोत. तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, ज्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न पहिला ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा, ज्यामध्ये पहा, जागतिक व्यापार संघटना संपूर्ण जग व्यापारासाठी खुले करणे, भारतीय कृषी संशोधन परिषद कृषी विज्ञान केंद्रांना प्रोत्साहन देणे, भारतीय विज्ञान काँग्रेस संस्था भारतातील वैज्ञानिक वातावरणाला प्रोत्साहन देणे, फाजल अली आयोग भाषावर प्रांत रचना आयोग. आणि ही जी चुकीची जोडी आहे पहा, फाजल अली आयोग भाषावर प्रांत रचना आयोग, आणि योग्य जोडी आहे फाजल अली आयोग राज्य पुनर्रचना आयोग. पुढची जोडी पहा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी कंपनी भारतीय कृषी संशोधन परिषद कृषी विषयक प्रदर्शने भरवते, नेहरू युवा केंद्र संघटन शहरांचा चेहरामोहरा बदलणारी योजना, CDAC सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॅम्प्युटिंग. तर चुकीची जोडी आहे पहा, नेहरू युवा केंद्र संघटन शहरांचा चेहरामोहरा बदलणारी योजना, आणि योग्य जोडी आहे नेहरू युवा केंद्र संघटन राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम. पुढची जोडी पहा, अण्णा हजारे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम, आर्थर डंकेल जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक, असीमा चॅटर्जी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्षा, फाजल अली राज्य पुनर्रचना आयोग. आणि ह्यामध्ये चुकीची जोडी आहे पहा, अण्णा हजारे राष्ट्रीय सशक्तीकरण कार्यक्रम, आणि योग्य जोडी आहे अण्णा हजारे माहिती अधिकार यासाठी महाराष्ट्रामध्ये निर्णायक आंदोलन. प्रश्न दुसरा, ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना यासंबंधीची नावे लिहा, ज्यामध्ये 2002 मध्ये या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली, आणि योग्य उत्तर आहे दिल्ली. प्रश्न दुसरा ब योग्य कारण निवडून विधाने पुन्हा लिहा, ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे पहा, भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. प्रश्न दुसरा, स्वतंत्र भारताने ग्रामीण विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या कारण शहरे व ग्रामीण भाग यात विकासाचा असमतोल निर्माण होऊ नये म्हणून. प्रश्न तिसरा ब संकल्पना चित्र पूर्ण करा, ज्यामध्ये ब्रिक्स संघटनेतील सदस्यांची नावे, यामध्ये आपल्याला ब्राझील हे नाव दिलेलं आहे पहा, आणि त्यामध्ये आपण रशिया, चीन, भारत, दक्षिण आफ्रिका ही नावं लिहू शकतो. उदाहरणार्थ ब्रिक्समध्ये पहा, बीचे ब्राझील, आरचे रशिया, आयचे इंडिया, सीचे चायना, आणि एसचे साऊथ आफ्रिका. तर जे सुरुवातीचे त्यांचे अक्षर आहेत त्यावरून तुम्ही ही नावं लक्षात ठेवू शकता, ज्यामध्ये मग ब्राझील, आरमध्ये रशिया, आयसाठी इंडिया, सीसाठी चायना, आणि एससाठी साऊथ आफ्रिका. पुढचं संकल्पना चित्र आहे पहा, सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे. पहिला आहे केंद्र सरकारचे अनुकूल धोरण, उद्योजकांची दूरदृष्टी, कुशल संगणक अभियंते, आणि संगणक माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार. प्रश्न तिसरा, शासनाच्या कृषी विकासविषयक योजना, ज्यामध्ये पहा, मृदा स्वास्थ्य कार्ड योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, आणि कृषी विकास योजना. त्यानंतर कालरेषा पूर्ण करा, ज्यामध्ये आपल्याला राज्य आणि राज्य निर्मितीचे वर्ष दिलेले आहे. त्यामध्ये पहा, छत्तीसगडची निर्मिती 1 नोव्हेंबर 2000 मध्ये झालेली आहे. 9 नोव्हेंबर 2000 मध्ये उत्तराखंडची निर्मिती झालेली आहे. झारखंडची निर्मिती 15 नोव्हेंबर 2000 मध्ये झालेली आहे, आणि तेलंगणची निर्मिती मात्र 2 जून 2014 मध्ये झालेली आहे. आपण जर व्यवस्थित पाहिलं तर 2000 ह्या सालामध्ये 3 राज्यांची निर्मिती झालेली आहे.
ज्यामध्ये मग 1 नोव्हेंबरमध्ये छत्तीसगड, 9 नोव्हेंबरला उत्तराखंड आणि 15 नोव्हेंबरला झारखंड आहे. तेलंगणची निर्मिती मात्र 2014मध्ये झालेली आहे. प्रश्न 4 टिपा लिहा. भारत सरकारचे युवकांसंबंधीचे धोरण. भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश असल्याने युवकांना शिक्षणाच्या संधी, कौशल्य उपलब्ध करून दिल्यास हा युवा वर्ग भारत विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. या हेतूनेच 1972मध्ये नेहरू युवा केंद्र संघटना ही संस्था स्थापन करण्यात आली आणि युवकांना प्रशिक्षण देणे सुरू केले गेले. पुढे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत साक्षरता, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता, स्वयंरोजगार, संरक्षण इत्यादी विषयांवर भर देण्यात आला. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय योग दिन म्हणून आयोजित केला जातो. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. युवकांच्या साहसी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने भारतभर 83 वसतिगृह स्थापन केली. त्यामुळे युवा पर्यटन वाढले. NCC, स्काउट व गाईड यांच्या माध्यमातून युवा वर्गाला सेवा, स्वयंशिस्त इत्यादी गुणांचे धडे दिले जातात. एकूणच युवक अधिकाधिक सक्षम, सेवाभावी व कुशल कसे होतील या दृष्टीने भारत सरकार आपले धोरण राबवत आहे. पुढची टीप आहे पहा. स्पीड पोस्ट. 1986 साली भारतीय टपाल खात्याने स्पीड पोस्ट सेवा सुरू केली. सध्या साध्या टपालाने पत्र पोहोचवण्यासाठी खूप वेळ लागतो, तसेच पत्र पोहोचले की नाही ह्याचीही शाश्वती नसते. स्पीड पोस्टने पाठवलेले पत्र पोहोचल्याचा पाठवणाऱ्याला SMS येतो. त्यामुळे ही सेवा विश्वसनीय व गतिमान झाली आहे. सध्या दर महिन्याला सुमारे 3 कोटींपेक्षा अधिक पत्रे वा पार्सल्स स्पीड पोस्टने पाठवली जातात. स्पीड पोस्टला नेहमीच्या पत्रापेक्षा अधिक पैसे भरावे लागतात, परंतु पत्र पोहोचण्याची खात्री असल्यामुळे अनेक जण ह्या सेवेचा उपयोग करतात. त्यामुळे टपाल खात्यालाही लाभ होतो. तर अशा पद्धतीनं आपण प्रकरण 11वेमधील 4थ्या प्रश्नापर्यंतचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 12वे बदलता भारत भाग 2 ह्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. तरी एज्युकेशन अपडेट C9P ह्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.